तर समजा एखादा असं त्या गावी म्हणा असं वगैरे सर्जन्स फार असे सर्जन्स असतात ना, डॉक्टर्स युजली त्यांना काही विचारायला वगैरे भीती वाटतं. करेक्ट. समजा एखादा पेशंट आहे गेला सर्जनकडे आणि त्यांनी म्हटलं की आपण ऑर्थोपेडिक सर्जरी आपली पोस्टेड आहे, तर आणि जर भीती वाटत असेल की अनेस्थिशियोलॉजिस्ट कोण आहेत विचारायला वगैरे, करेक्ट. इट्स करेक्ट. ओके राईट, लाईक इट्स ओके टू आस्क की मला येस, अनेस्थिशियोलॉजिस्ट सोबत इट इज सुद्धा ओके, इट भेटायचं इज आहे म्हणून. डेफिनेटली ओके. आणि तुम्ही जर विचारलं आणि काय होतं की सर्जन जेव्हा पोस्ट करतो तर तेव्हा सर्जन अच्छा तुमचं हो उद्या करून टाकू, पण त्याच्या पुढे जर तुम्ही विचारलं की बाबा करून टाकू म्हणजे मला भूल देणार आहे का, मग कसल्या प्रकारचं भूल देणार आहे असं जर तुम्ही विचारलं तर सर्जन तुम्हाला सांगेल किंवा की बाबा तुम्ही ह्या भूलतज्ञाला कॉन्टॅक्ट करा, बरोबर. त्यांना तुम्ही विचारू शकता. पण काय होतं हे 1-2 प्रश्न जे विचारले तेव्हा ते सर्जन म्हणणार हो 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 पूर्ण भूल देणार आहे किंवा अर्धी भूल देणार आहे. त्याच्यात जर तुम्ही संतुष्ट असाल मग ठीक आहे. पण मला तरी वाटतं जे खूप अँक्शियस पेशंट असतात की त्यांना प्लस त्यांना वेगळे आजार असतात, सर्जरीच्या व्यतिरिक्त हे सगळं मॅनेज करायचं खूप महत्त्वपूर्ण आहे, तर ते विचारलेलं बरं आहे. हां, इट्स बेटर, रेट बेटर. आता मेजर सर्जरीसाठी पूर्ण भूल फक्त सफिशियंट नाही आहे. कधी कधी आम्हाला एपिड्युरल कॅथेटर्स टाकावे लागतात कारण कट बॉडीवरचे कट मोठे असतात, तर त्यांचं पेन रिलीफसाठी आपल्याला कमीत कमी 2 दिवसाचं पेन रिलीफ मेडिसिन द्यावं लागतं. तर हे सगळे प्रकार जर तुम्ही ॲनेस्थेटिस्टला भेटून विचारलं तर बेटर असतं. बेटर ना. आणि ते आपण सर्जरीच्या आधी विचारलं तर इज नो हार्म ॲट ऑल. इनफॅक्ट खूपच पेशंटच रिलॅक्स राहतो. हो ना. तर असं खूपदा झालंय की ऑपरेशनच्या आधी जाऊन भेटलीये पेशंटला आणि पेशंट म्हणतात बरं झालं तुम्ही हे सगळं सांगितलं, आम्हाला त्याचीच टेन्शन होती. करेक्ट. कारण तर प्रिपेअर्ड असेल ना आपण कुठल्याही याला, तर रिकव्हरी पण चांगली होते. मेंटली यू आर इन अ बेटर स्पेस. करेक्ट. आणि तर एक तर विचारलेलं चांगलं, एनी इन्फॉर्मेशन यू आर मोर प्रिपेअर्ड, आणि ते सगळं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट यू वे टॉकिंग अबाउट हायपरटेन्शन, डायबिटीज. करेक्ट. तर या दोन्हीही ज्या कॉमन कंडिशन्स आहेत अगदी त्यामध्ये ॲनेस्थीशिया आणि त्याचं काय को रिलेशन आहे, काय प्रॉब्लेम होऊ शकतात? तर बीपी आणि शुगर जर कंट्रोल नसेल तर युजली आपण सर्जरी त्यावेळेस करत नाही. स्पेसिफिकली जर एमर्जन्सी असेल तर आपल्याला खूप औषधं देऊन कंट्रोलमध्ये आणून मग सर्जरी करावी लागते, कारण एमर्जन्सी म्हणजे काय की जीवाला धोका आहे. बरोबर. तर त्याच्यात मग ICUची गरज पडते, कारण जर खूपच वर खाली होत असेल बीपी तर रिस्क फॅक्टर वाढतो. आता रिस्क फॅक्टर म्हणजे एक्झाम्पल उदाहरण, जर पेशंटचं बीपी 200च्या वर 180च्या वर असेल तर त्यांना ब्लिडिंग जास्त होऊ शकतं सर्जरीच्या वेळेस, त्यांना हार्टवर प्रेशर येऊन हार्ट अटॅक पण येऊ शकतो, त्यांना मेंदूमध्ये ब्लीड होऊ शकतो. तर हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, प्लस त्यांना खूप सारे औषधं लागतात. बरोबर. मग बीपी मॉनिटरिंगसाठी परत वेगळे इंजेक्शन द्यावे लागतात, लाईन्स टाकावे लागतात. त्याच्यामुळे मॉर्बिडिटी जे म्हणतो आपण किंवा त्यांना कंट्रोल करायचं जे कंडिशन आहे त्याला जास्त वेळ आणि रिस्क वाढते. त्याच्यामुळे आपण म्हणतो की बीपी मॉनिटरिंग केल्यानंतर पोस्ट केलेलं बरं आहे. ओके. ते बीपीच्या बद्दल. समजा शुगर अनकंट्रोल्ड आहे, एक डायबेटिक कीटोॲसिडोसिस म्हणून कंडिशन आहे ज्याच्यामुळे पेशंट ICUत पोचतो. बरोबर. पूर्ण बॉडीचे इलेक्ट्रोलाइट्स, फ्लुइड स्टेटस डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यासाठी प्लस हिलिंग पण इम्पेअर होतं खूप हाय शुगर्समध्ये. बरोबर. तर इलेक्टिव्ह सर्जरी असेल म्हणजे प्लॅन्ड सर्जरी असेल की बाबा आपल्याला 2 दिवसाच्या नंतर, 1 आठवड्यानंतर, तर त्याच्यात तुमचं शुगर कंट्रोल कसं करता येईल ते पण ॲनेस्थेटिस्ट कॅन हेल्प यू. की सर्जरीच्या वेळेस तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागेल किंवा ऑलरेडी इन्सुलिनवर आहे तर त्याचा डोस कसा रेग्युलेट करायचा. बरोबर. कारण सर्जरीच्या आधी आपल्याला 6 तास उपाशी पोटी राहायला लागतं. उपाशी पोटी का? कारण आपण पूर्ण भूल देतोय, वॉमिटिंगचे चान्सेस असतात. प्लस डायबेटिक पेशंट्समध्ये जेवण अगदी सेम प्रोसेसनी पुढे जात नाही इंटेस्टाईन्समधनं, ते डिलेड असतं. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत, ते इम्पॅक्ट होऊ शकतं आणि रिस्क वाढू शकते. बरोबर. ॲस्पिरेशनची पण. त्याच्यामुळे अँड शुगर कंट्रोल्स फॉर हिलिंग. तर लॉट ऑफ चेंजेस, खूप चेंजेस असतात बॉडीमध्ये बिकॉज ऑफ डायबिटीज. रादर हेड टू टो चेंजेस असतात. बरोबर. अनकंट्रोल्ड शुगर्स. तर इट इज बेटर की बाबा तुम्ही शुगर तपासणी करून कंट्रोलमध्ये आहे का, स्पेशली मेजर सर्जरीज, कारण सर्जरी पण एक स्ट्रेस आहे बॉडीवर. बरोबर. तर स्ट्रेसमध्ये पण शुगर्स वाढतात. एक जो बॅलन्स आहे, जो लूप सिस्टम असतं, फीडबॅक मेकॅनिझम, त्या स्ट्रेसमध्ये जर शुगर वाढलं
तर हिलिंग पण होणार नाही. गॉट इट. तर हे सगळं रिकव्हरी, फास्टर रिकव्हरी, लवकर जर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज व्हायचंय, हे सगळं कंट्रोलमध्ये असणं खूप चांगलं आहे पेशंटच्या रिकव्हरीसाठी. बरोबर. आणि सिमिलर लाईनमध्ये विचारतोय की स्मोकिंग जर असेल कुणाला, इफ एनीवन इज स्मोकर, तर ॲनेस्थेशियामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? स्मोकिंग, जसं मी सांगत होते की स्मोकिंग जर करत असाल तर तुमच्या ॲनेस्थेटिस्टला आधी सांगितलेलं कधीही बरं, कारण स्मोकिंगचे साईड इफेक्ट्स असतात. जे क्रॉनिक स्मोकर्स असतात त्यांना त्यांची सिक्रिशन्स, जे सलायवा, थुकी असते ती जरा घट्ट होते. त्यांची श्वासनलिकेची जी कपॅसिटी असते, काही थोडंफार हालचाल झाली त्या श्वासनलिकेमध्ये, त्याच्यात त्यांना खूप हायपर रिॲक्टिव्ह एअरवे असं म्हणू शकतो. बरोबर. आणि आपल्याला पूर्ण भूल देताना श्वासनलिकेत एक ट्यूब टाकावी लागते. मग ते टॉलरेट करत नाही आणि खूप खोकला येतो ह्या लोकांमध्ये. कधी कधी ब्रॉन्कोस्पॅझम म्हणून कंडिशन, म्हणजे त्यांची जी लंग्स आहेत ते असे स्क्वीज होऊन ऑक्सिजन जातच नाही आतमध्ये, असं पण कंडिशन होऊ शकते. बरोबर. आणि कधी कधी एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे ती श्वासनलिकेत जी नळी टाकली आहे आपण, जे एंड ऑफ सर्जरीमध्ये काढतो, ती काढायला भयंकर त्रास होऊ शकतो आणि व्हेंटिलेटरवर जायची शक्यता असते. त्याचा इन्सिडेन्स आम्ही खूप कंट्रोलमध्ये ठेवतो, कारण आम्ही लंग, जसं मी सांगितलं तुम्हाला, छातीची कंडिशन ऑप्टिमाइज करतो. तर ह्या पेशंट्सला एक तर स्टॉप स्मोकिंग, कमीत कमी 2 ते 4 आठवडे खूपच उत्तम, नसेल तर 1 आठवडा. आणि समजा क्रॉनिक स्मोकर्स आहेत, काही काही तर हॉस्पिटलमध्ये पण सिगरेट घेऊन येतात, माहीत नाही कसं जमतं त्यांना, पण जे क्रॉनिक आहेत ते कांट डू विदाउट इट. तर ह्या पेशंट्सला कमीत कमी 2 दिवस ट्राय करतो आपण, पण ह्यांना मग नेब्युलायझेशन, त्यांना चेस्ट ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि बाकीचे जे मेडिकेशन्स आम्ही यूज करतो, काही ह्याच्याबरोबर इंटरॅक्ट नाही करायला असं प्रयत्न करतो. निकोटीन लेवल्स ब्लडमध्ये राहतात, तर निकोटीन सगळंच वाढवतं, म्हणजे बीपी पण वाढतं, हार्ट रेट वाढतो. तर हे सगळे ॲनेस्थेशियाच्या अंडर चांगली गोष्टी नव्हे, कारण हार्टवर स्ट्रेस येतो. तर हे आपल्याला अवॉइड करायचे. तर जर तुम्ही सांगितलं आम्हाला, आम्ही काही यंगस्टर्स येतात की बाबा मी करतो स्मोक किंवा करते स्मोक, पण माझ्या आई वडिलांना सांगू नका. वी कीप कॉन्फिडेन्शियलिटी, आम्ही काही ते सांगत नाही, पण आम्हाला ते जाणणं खूप जरुरी आहे. आणि याचा मीडिया पण खूप रोल प्ले करतो. आपण इफ यू लुक ॲट लाईक मूवीमध्ये दाखवतात की कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि त्याचे दुसरे मित्र त्याला भेटायला गेले, लपून सिगरेट आणली आणि त्यांना वाटतं इट इज व्हेरी कूल, राईट, की आपण हॉस्पिटल में छुपके स्मोक कर लिया वगैरे म्हणून, आणि ते दाखवतात मूवीज. तर असे आमच्याकडे यंगस्टर्स येतात जे म्हणतात की प्लीज मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही माझ्या आई वडिलांना नका सांगू. तो वी कीप इट कॉन्फिडेन्शियल, दॅट इज नॉट एन इश्यू. एखादा स्मोक घेतलेला आहे खूप फरक पडत नाही, पण जे क्रॉनिक स्मोकर्स आहेत त्यांच्यात डेफिनेटली फरक पडतो. आणि यंगस्टर्समध्ये वेपिंग पण सुरू झालंय. वेपिंगमध्ये पण निकोटीनचे लेवल्स असतात, जे हार्ट रेट, म्हणजे तुमचे हार्टची ठोक्यांना आणि बीपीला इम्पॅक्ट करू शकतं. आपल्याला ह्या प्रकाराचा स्ट्रेस नको आहे सर्जरीच्या अंडर, म्हणून आपण ॲडवाईज करतो की बंद केलेलं किंवा स्टॉप केलेलं कधीही बरं. बरोबर. सिमिलरली मग अल्कोहोलचा काय इम्पॅक्ट आहे? अल्कोहोलिक्समध्ये ॲनेस्थेसिया, जनरल ॲनेस्थेसियाचं प्रमाण खूप जास्त लागतो. प्लस अल्कोहोल लिव्हरला बऱ्यापैकी, काही अल्कोहोलिक्स खूप जे अल्कोहोल पिणारे आहेत त्यांना फॅटी लिव्हर कंडिशन किंवा लिव्हरचे खूपच खराब कंडिशन्स होऊ शकतात. आणि लिव्हर एक मेजर ऑर्गन आहे ज्याच्यात आपल्याला फॅक्टर्स ऑफ ब्लिडिंग कंट्रोल करण्याचे फॅक्टर्स, न्यूट्रिशनल फॅक्टर्स, अल्ब्युमिन, हे सगळे गोष्टी प्रोड्यूस करतात. जर अल्कोहोलमुळे जर लिव्हर खराब होते तर ड्रग्सचं द्यायचं प्रमाण किंवा ब्लिडिंग टेंडन्सी हे सर्जरीला पण इम्पॅक्ट करू शकतं. आणि ड्रग जास्त पण लागू शकतात, कारण अल्कोहोलला एक कॅपॅसिटी आहे की बाबा हे ड्रग्सला ते मॉडिफाय करतं, त्याचं एक्सक्रिशन, मेटाबॉलिझम सगळं मॉडिफाय करू शकतं. या पेशंट्समध्ये रिक्वायरमेंट जास्त असते, म्हणून एक आम्हाला जर आयडिया असेल तर आपण सेफ ड्रग्स त्यांच्यासाठी वापरू शकतो. तर ते पण सांगितलेलं नक्कीच इम्पॅक्ट होईल की बाबा किती प्रमाणात घेतात आणि ते बंद करू शकतात का. अल्कोहोलचं क्रॉनिक अल्कोहोलिक्स असतील तर आपलं लिव्हर ऑलरेडी खराब झालेली आहे, ते इमिजिएट चेंज करणं डिफिकल्ट आहे. बरोबर. तर आम्ही ऑलरेडी ते प्रिपेअर राहून ड्रगचं प्रमाण मॉडरेट करून मग देतो, जे सेफ आहे पेशंटला.
आणि जसं आपलं पुण्याचं कल्चर, वीकेंडवर सगळे बिअर पार्टीज वगैरे करतात, Correct, आणि correct. ते सुद्धा क्रॉनिक अल्कोहोलिकमध्ये कन्सिडर केल्या जातील की? ओकेजनल वन ड्रिंक किंवा रोज स्मॉल अमाऊंट ऑफ अल्कोहोल घेतात, त्यांच्यात खूप फरक नाही पडत. पण जे क्रॉनिक अल्कोहोलिक्स आहेत की बाबा अमाऊंट इज रिअली लार्ज एव्हरी डे, त्यांच्यात डेफिनेटली ते ड्रग्ज मॉडिफाय करावे लागतात, कारण प्रमाण डेफिनेटली जास्त लागतो. आणि लिव्हर फंक्शन टेस्ट पण असेच करायला लागतं की बाबा त्यांचं लिव्हर नॉर्मल फंक्शनमध्ये आहे का डिरेंज्ड आहे, मग त्यांचं रिस्क डेफिनेटली वाढतं. जसं आय सेड, इट्स अ मेजर ऑर्गन विच टेक्स केअर ऑफ मेटाबॉलिझम ऑफ ड्रग्स. तर जे मेडिसिन्स येतो ते लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होऊन बाहेर पडतं, बरोबर, तर त्याचा पण इफेक्ट होतो. करेक्ट. ओकेजनल अल्कोहोलिक्सला फरक पडणार नाही की वन्स इन अ वाईल घेतलंय, त्याला नाही फरक पडणार. ओके.